नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 15 बघतोय. मराठेकालीन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, पॉलिटी, इकॉनॉमी अँड सोसायटी अंडर द मराठा. तर आपण पहिलं प्रकरण बघतोय. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे साधनं. या साधनांच्या मध्ये आपण काय काय बघितलं तर मराठी भाषेतली साधनं बघितली, संस्कृत भाषेतली साधनं बघितली, फारसी भाषेतली जी साधनं आहेत ही साधनं बघितली. सुरुवातीला साधनांचं महत्त्व कशा पद्धतीचं आहे याचा जो आढावा आहे हा आढावा आपण घेतला. आणि आत्ता आपण शेवटचा मुद्दा या प्रकरणामधला आपण बघतोय तो म्हणजे परकीय भाषेतली साधनं. मग परकीय भाषेतली साधनं बघत असताना आपल्याला पोर्तुगीज साधनं आणि इंग्रज साधनं जे आहेत ही साधनं आपल्याला बघायची. तर पहिल्यांदा आपण इंग्रजी साधनं बघूया. कारण परकीय दस्तऐवज आणि त्याचं जे महत्त्व आहे हे महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. इतिहास लेखनासाठी संदर्भ साधनं जी आहेत ही संदर्भ साधनं मित्रांनो अतिशय आवश्यक असतात. कारण नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातील इतिहास लेखनासाठी विविध देशी भाषेतील आणि परकीय भाषेतील असंख्य साधनं जी आहेत ही असंख्य साधनं सहाय्यभूत ठरतात. त्यातील मराठी भाषेतील शिवभारत आणि सभासद बकर किंवा फारसी भाषेतील मुंतखाब उल लुबाब, मोहम्मद शाही तारिखे खाफिकान आणि भीमसेन सक्सेनाचा दिलखुशा तारिखे दिलखुशा याचा अभ्यास आपण केला. ही महत्त्वाची साधनं आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजेच 17व्या शतकात भारताचा सागर किनारा आणि या सागर किनाऱ्यावर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच या युरोपीय दर्यावर्दी सत्ता स्थिरावल्या आणि त्यांनी भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती, आपल्या वखारी सुरक्षितपणे उभ्या केल्या. त्या वखारी त्या काळात व्यापाराची केंद्र म्हणून उदयाला आल्या. या वखारी या काळामध्ये महत्त्वाच्या ठरल्या आणि त्यामुळं साहजिकच महाराष्ट्रामध्ये नवीन उदयास येत असलेल्या मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेशी त्यांचा जो संबंध आहे हा संबंध आला. आणि या संबंधातूनच पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी मराठी सत्तेत संघर्ष सुरू झाला. या संघर्षाचा, या संबंधाचा वृत्तांत इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी आपापल्या भाषेमध्ये लिहून ठेवला. त्यांचे हे वृत्तांत म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासाची परकीय भाषेतली साधनं. त्यातील इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेतील साधनांचा आपण आढावा घेणार आहे. सुरत, मुंबई, राजापूर, कारवार, मद्रास आणि कलकत्ता इत्यादी ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीच्या प्रमुख वखारी होत्या. या वखारीच्या शहरांना इंग्रज प्रेसिडेन्सी टाउन्स म्हणत. प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक प्रेसिडेंट आणि त्याचं कौन्सिल असायचं. प्रत्येक प्रेसिडेन्सीचा निर्णय हा स्वतंत्रपणे घेतला जायचा. या कौन्सिलच्या मीटिंगची इतिवृत्त लिहून ठेवली जात होती. प्रत्येक प्रेसिडेन्सीचा पत्रव्यवहार आणि हिशेब स्वतंत्र असायचा. ही सगळं वृत्तपत्र, हे सगळे पत्रव्यवहार, हिशेब ह्या सगळ्यांच्या कागदपत्रांच्या नकला इंग्लंडमधील कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनं किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरला त्या पाठवल्या
जात असलेल्या आपल्याला दिसून येतं. आणि मग या वखारीच्या पत्रव्यवहारामध्ये मराठ्यांच्या हालचाली, त्यांचं राजकारण, त्यांचा इतर सत्तेबरोबरचा संघर्ष, त्याच्या मोहिमा इत्यादींची तारीखवार माहिती ही माहिती दिली जात असायची. ही कागदपत्र लंडनमधील इंडिया हाऊस, पब्लिक रेकॉर्ड ऑफिस, ब्रिटिश म्युझियम इत्यादी ठिकाणी जतन करून ठेवली जात होती. आणि यातील दी इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया चे 17 खंड, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीचे 2 खंड असे शिवकालीन इतिहास लेखनासाठी उपयुक्त असलेले आपल्याला दिसून येतात. भारतात जिथं जिथं इंग्रजांच्या वखारी होत्या तिथं म्हणजे मुंबई, मद्रास, कलकत्ता इथं सरकारी दप्तरखान्यामध्ये असंख्य कागदपत्र असलेली आपल्याला दिसतात. त्यांना फॅक्टरी रेकॉर्ड असं म्हणतात. ती मुंबई, मद्रास, कलकत्ता इथं आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासासाठी इंग्रजांचं हे फॅक्टरी रेकॉर्ड बहुमोल साधन म्हणून उपयुक्त आहे. शिवचरित्र कार्यालय, पुणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित असलेली इंग्लिश कागदपत्र, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या नावानं मुद्रित केलेली आहे. ही इंग्लिश कागदपत्र 1657 ते 1682 या काळातली आहे. भारतीय इतिहास संशोधन मंडळ पुणे यांनी शिवकालीन इंग्लिश रेकॉर्डचा मराठी अनुवाद शिवकालीन पत्रसार संग्रह या नावानं प्रकाशित केला. जॉन फ्रायरचं प्रवास वर्णन आहे. डॉक्टर जॉन फ्रायर हा 1672 ते 1681 या काळामध्ये भारतात आला होता. कंपनीचा डॉक्टर म्हणून तो 1672 मध्ये मुंबई इथं रुजू झाला. भारताच्या विविध भागात त्यानं प्रवास केला. मुंबई, वसई, ठाणे, कल्याण, जुन्नर, कारवार, गोकर्ण, मद्रास, मलबारचा किनारा इत्यादी ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं. इसवी सन 1682 मध्ये तो परत इंग्लंडला गेला आणि तिथं त्यानं भारतातील प्रवासाचं वर्णन लिहिलं. न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शियन या नावानं ते प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर प्रकाश टाकणारं इंग्रजी भाषेतील साधन म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या त्याच्या प्रवास वर्णनात भारताची भरभराट, भारताची समृद्धी, औरंगजेबाचं हिंदूवरील जुलमी कर, अफझलखानची मोहीम आहे ही अफझलखान मोहीम आणि त्याचा वध, महाराजांचा आदिलशाहीशी असलेला संबंध, सुरतेवरची स्वारी, आग्रा भेट सुटका, कारवारवरील इंग्रजांची स्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविस्तार, महाराजांचं प्रशासन आणि राज्यकारभार आणि मराठ्यांचा पराक्रम आणि युद्धनीती इत्यादीची माहिती मिळते. त्याच्यानंतर फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी, बंगालचे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांनी 1927 मध्ये फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच या भाषेतील समकालीन लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधी जे लिखाण केलं त्या लिखाणाचा इंग्रजी भाषेत अनुवाद करून त्याचं संपादन केलं आणि म्हणूनच हा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासाचं महत्त्वपूर्ण साधन बनलाय. या ग्रंथाच्या आधाराशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रास संशोधक योग्य न्याय देऊ शकत नाहीत. फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी या ग्रंथात अनेक शिवकालीन घटनांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसतो. इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजांची वखार लुटली. इंग्रजांचा वकील स्टीफन उस्टिक महाराजांकडे बोलणी करण्यासाठी गेला
पण महाराजांनी राजापूरच्या वखारीच्या लुटीची जबाबदारी स्वीकारली नाही. 1673 थॉमस निकोलस याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीस इंग्रजांनी पाठवलेलं होतं. या इंग्रज वकिलानं महाराजांच्याकडं राजापूर वखार आणि या राजापूर वखारीच्या नुकसान भरपाईची मागणी केली. महाराजांनी नुकसान भरपाई म्हणून 8,000 पॅगोडा द्यावेत, 3 वर्ष कंपनीला अबकारी करा सूट द्यावी असं इंग्रजांचं म्हणणं होतं. पण महाराजांनी ते म्हणणं मान्य केलं नाही. ही बोलणी सुरू असतानाच महाराजांनी इंग्रजांची हुबळीची वखार जी होती ही लुटली. परिणामी मराठा इंग्रज संबंध बिघडले. या संदर्भात पुन्हा बोलणी करण्यासाठी थॉमस निकोलस महाराजांना भेटण्यासाठी मे महिन्यात रायगडावर गेले. यावेळी महाराजांच्या बरोबरची बोलणी झाली त्याचा सविस्तर वृत्तांत त्यात लिहून ठेवला. या वृत्तांतावरून इंग्रजांची चिकाटी, महाराजांचा धूर्तपणा, त्यांची मुत्सद्देगिरी स्पष्ट होते. महाराजांच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा हा प्रकाश पडतो. जून 1674 हेनरी ऑक्सिडन हा महाराजांची राज्याभिषेक जो आहे ह्या महाराजांच्या राज्याभिषेक जो आहे ह्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं रायगडावर गेला होता. यावेळी राज्याभिषेकानंतर मराठा इंग्रज यांच्यात तह झाला आणि त्याचा सविस्तर वृत्तांत या ग्रंथामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं इंग्रजी भाषेतली साधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास लेखनासाठी म्हणजेच मराठ्यांच्या इतिहास लेखनासाठी बहुमोल ठरलेली आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पोर्तुगीज साधनं 1498 वास्को डी गामा यानं युरोपमधून भारत आणि पूर्वेकडील देशाकडील केप ऑफ गुड होपला वळसा घालून येणारा सागरी मार्ग शोधला. तो भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावरील कालिकत इथं उतरला आणि त्यानंतर आलेल्या पोर्तुगीजांनी गोवा इथं आपली वसाहत 1510 वसवली. गोवा हा प्रदेश महाराष्ट्राचा दक्षिण भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत मराठ्यांचं स्वराज्य स्थापन केलं. त्यामुळं पोर्तुगीजांच्या कागदपत्रात मराठ्यांच्या हालचाली, राजकारण याच्याबद्दलची माहिती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं परकीय भाषेत चरित्र लिहिण्याचा पहिला मान एका पोर्तुगीज लेखकाकडे होता. 1695 क्रोस्मी द ग्वार्द यानं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. पोर्तुगालची राजधानी लिस्बन, पोर्तुगालच्या प्रमुख वसाहतीचं केंद्र असलेला गोवा इथल्या दप्तरखान्यात मराठ्यांच्या इतिहासासंबंधित असणारी हजारो कागदपत्र आहेत. पोर्तुगीज वखार प्रामुख्यानं आपल्या पोर्तुगालच्या राजाला लिहिलेली कागदपत्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सरदारांना लिहिलेली पत्र, आदिलशाही आणि मुघल सरदार ह्या सरदारांना लिहिलेली पत्र, कोकण किनारपट्टीवरील देसाई, सावंत, दळवी, नाईक यांना लिहिलेली पत्र, तसंच ह्या सगळ्यांच्याकडून पोर्तुगीजांना लिहिलेली पत्र गोवा आणि लिस्बन इथल्या दप्तरखान्यात मिळतात. या सगळ्या पत्रांच्यावरून मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. म्हणून ती मराठ्यांच्या इतिहास लेखनासाठी महत्त्वाची आणि उपयुक्त अशी साधनं आहेत आणि या कागदपत्रांचं वर्गीकरण 5 भागामध्ये केले. पोर्तुगीजांची मान्सून पत्र, शेजारील राजांना पाठवलेली पत्र, शेजारील राज्यांकडून केलेले तह करार, व्हाईसराय आणि त्यांच्या सल्लागार मंडळाची इतिवृत्त, लिस्बन येथील भारताविषयीचे काही कागदपत्र, प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर पांडुरंग सकाराम पिसुर्लेकर यांनी वरील साधनांचा आणि कागदपत्रांचा अभ्यास करून मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या पोर्तुगीज भाषेतील अनेक साधनांचा आणि पत्रांचा मराठी भाषेत अनुवाद केला आणि 5 खंड प्रकाशित केले. ही साधनं शिवकालीन इतिहासामध्ये उपयुक्त आहेत. डॉक्टर पिसुर्लेकरांच्या प्रमाणच डॉक्टर बांग्रास परेश यांनी सुद्धा पोर्तुगीज कागदपत्रांचे अनेक खंड प्रकाशित केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळानं त्यांचा मराठीत अनुवाद करून मराठ्यांच्या इतिहासाची साधनं पोर्तुगीज दप्तर या नावानं 2 खंड प्रकाशित केले. इतिहास संशोधक
आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठानं ताराबाईकालीन कागदपत्र हा खंड प्रकाशित केला आणि त्यामध्ये मराठा पोर्तुगीज संबंधाची अनेक कागदपत्र उपलब्ध असलेली आपल्याला दिसतात. डॉक्टर प्र. शिरोडकर यांनी गोवा दप्तरखान्यातून निवडून काढलेली कागदपत्र प्रसिद्ध केली. तो खंड कोल्हापूर पोर्तुगीज संबंध या नावानं प्रकाशित केला. या ग्रंथात 1699 ते 1810 या काळातील पोर्तुगीज कोल्हापूर संबंधाच्या इतिहासावर प्रकाश टाकला जातो. अशा पद्धतीनं पोर्तुगीज भाषेतील साधनं मराठी इतिहास लेखनामध्ये, इंग्रजी भाषेतली साधनं मराठ्यांच्या इतिहास लेखनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, आपण मराठी भाषेतली साधनं, फारसी भाषेतली साधनं, संस्कृत भाषेतली साधनं आणि परकीय साधनं या साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद, थँक्यू. अशा पद्धतीनं आपलं पहिलं प्रकरण जे हे पहिलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे.